मी प्रचारामध्ये होतो, परंतु आपल्या नागरदेव गावचे सरपंच राम पानवळकर साहेबांनी मला पुढच्या रात्री सांगितलं का पुष्कर हा जो काही शेला बेंगारमध्ये किराणा दुकानामध्ये किराणा खरेदी केला आणि खरेदी केल्यानंतर तो स्वतःच्या घरी चालत असताना 4-5 मुस्लिम समाजाचे पोरं आले आणि त्यांच्या हातामध्ये गायींच्या रॉड होती, तलवारी आणि मग त्या तलवारीने तिने डोक्यामध्ये घातल्या, तलवारीने मार लागला आणि पायावर तिने रॉडने मारून पाय फ्रॅक्चर केले. प्रत्यक्ष आता हॉस्पिटलमध्ये आणलं, स्कूलमध्ये आणल्यानंतर त्या डॉक्टरकडून आता टाके टाकले. आता आम्ही मॅच केला त्याला घेऊन जातो आणि मॅच त्यांना घेतल्यानंतर त्याचा MRI केला पाहिजे आणि MRI काय निघतंय काय नाही त्याच्यानंतर निर्णय आपण करू. परंतु जर कदाचित मला असं वाटतं काय मुस्लिम समाजाला जर योग्य मस्ती जर आली असेल तर आता भूमिका शेवटी कायदा सुद्धा मला हातात घ्यावा लागेल आणि कायदा हातात घेऊन मग आता मुलांच्या पद्धतीने भूमिका बजावण्याचं काम करावं. आतापर्यंत आपण केलं, मागच्या वेळेला किरकोळ घटना एकमेकांचा त्यांचा वाद झाला होता, परंतु त्या रागापोटी त्या मनकोपोटी जर कदाचित खेळाट झालं लोक जरी एकट्या व्यक्तीला जर मारहाण करत असेल तर मला स्वतःचा हिंदू लोक कुठल्याच प्रकारचे करण्याचं काही कारण नाही. आणि आता फक्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे उद्या नगरमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराला येऊ राहिले, म्हणून थोडीशी का मी आज शांततेची भूमिका घेतोय. आणि पोलीस खात्याने जर कदाचित तुम्हाला सांगतो का कायदेशीर काय कलम लागते ते लावले नाही आणि लगेचच तातडीने जर कदाचित अटक जर करण्याचं काम जर झालं नाही तर मग त्याचा मात्र उद्रेक नुसता नागरदेवळा गावापुरताच नाही, जिल्ह्यामध्ये त्याचा उद्रेक होईल आणि मग त्याचे परिणाम काय होतील ते मला काम करावं लागेल. तर पोलीस खात्याला आमची एकच विनंती का तातडीने ज्या ज्या लोकांनी ते हल्ला केला आहे आणि हल्ला करून जे काय पोस्टरला मारहाण केली ताबडतोब जर कदाचित त्यांना अटक केली नाही, कारवाई झाली नाही तर मग आम्हाला सुद्धा आमची भूमिका मला असं वाटतं बजावण्याचं काम केलं पाहिजे. पण आता जर कदाचित आमच्या शेकटोर जर पाय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला तर मला असं वाटतं ही गोष्ट काही नाही आणि मग आता त्याच पद्धतीने कदाचित आम्हाला सुद्धा ही भूमिका घ्यावं लागेल. मागच्या वेळेला जी घटना घडली आम्ही पुढाकार घेतला, पुढाकार घेऊन शांततेमध्ये येतात शांतता राहावा म्हणून आम्ही सगळ्यात तरुण आमच्या हिंदूच्या मुलांना आव्हान केलं आणि मग त्याचा गैरफायदा जर ते घेत असेल त्यांना असं वाटत असेल आम्ही काही करू, परंतु जर कदाचित ही भूमिका जर घेतली तर मग आम्ही सुद्धा ती भूमिका घेऊ. त्याचे दुष्परिणाम काय होते उद्या मोदीची साहेबांची सभा संपल्यानंतर मग आता आमची भूमिका काय असेल आमच्या पद्धतीने जाऊ. निवडणुकीच्या काळामध्ये अशा घटनांमध्ये प्रशासन नेमकं काय करतंय, ठोस कारवाई करताना दिसत नाही. एक आपण लोकप्रतिनिधी पोलीस प्रशासनाला नेमकं काय सांगणार या बाबतीत? नाही, मी स्वतः आता SP साहेबांशी बोललोय, LCBचे नायर साहेबांशी बोललो आणि त्या पोलीस स्टेशनच्या PIशी सुद्धा बोललो. त्यांना सांगितलं तरी कदाचित मोदी साहेब देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब येतात त्यांचा तो बंदोबस्त ठेवणं ही काम आहे. त्याचबरोबर आता ह्या निवडणुकीच्या काळामध्ये जाणीवपूर्वक मला असं वाटतं का भारतीय जनता पार्टीचा उमेदवार या दक्षिण भागाच्या लोकसभेमध्ये उभा आहे म्हणून आता त्यांना ही लक्षामध्ये आलंय. याच्यामध्ये जे काही मला असं वाटतं जे समोरचे उमेदवार आणि त्यांचे असणारे कार्यकर्ते सुद्धा खतपाणी घालतात असे एकंदर दिसून आलेलं पाहायला मिळतं.